स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचे तालुक्यात जोरदार स्वागत। आज जिंतूर शहरात रोहित पवार यांची जाहीर सभा। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या युवकांच्या प्रश्नांवर अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी येथून सुरू केलेल्या युवा संघर्ष यात्रा दिनांक 25 नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी जिंतूर तालुक्यात दाखल झाली। या यात्रेदरम्यान ठिकठिकाणी संवाद कार्यक्रम तसेच जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत वृत्तपत्राच्या माध्यमातून दिली। युवा संघर्ष यात्रा पूर्व तयारीसाठी माजी आमदार विजयराव भांबळे यांनी दिनांक 22 नोव्हेंबर रोजी शहरातील टिपू सुलतान चौक येथे टिपू सुलतान यांना पुष्पहार घालून युवा संघर्ष यात्रेची पूर्वतयारीसाठी शहरातील प्रत्येक नागरिकांना भेटून युवा संघर्ष यात्रेची माहिती दिली। युवा संघर्ष यात्रेत युवकांनी मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन केले। यावेळी त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष बाळू भांबळे, रामराव उबाळे, मनोज थेटे आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या यात्रेदरम्यान शिवसेना खासदार बंडू जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा सदस्या डॉक्टर फौजिया खान, आमदार राहुल पाटील हे आमदार पवार यांच्यासोबत राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 16 नोव्हेंबर पासून जामखेड तालुक्यातून सुरू झालेल्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप 10 डिसेंबरला नागपूर जिल्ह्यात होणार आहे। दरम्यान ही यात्रा दिनांक 25 नोव्हेंबरला जिंतूर सेलू मतदारसंघातील देवगाव फाटा मार्गे जिल्ह्यात दाखल झाली। त्यानंतर संध्याकाळी जिंतूर येथील राष्ट्रवादी कार्यालयासमोर आमदार रोहित पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे। त्या दिवशीचा मुक्काम ते मानकेश्वर येथे करणार आहेत। दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी केहाळ, जोगीतांडा, सादल मार्गे येलदरी येथे पोहोचतील। तेथून पुढे हिंगोली जिल्ह्यात सेनगावकडे ही युवा संघर्ष यात्रा मार्गस्थ होणार आहे। पुणे शहरापासून आपण युवा संघर्ष यात्रा जी सुरू केली होती ती आता जालना जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि जिंतूर तालुक्यामध्ये आल्यानंतर आमच्या यात्रेचा मध्य हा इथपर्यंत संपलेला आहे। आत्तापर्यंत 350-400 किलोमीटर आम्ही सर्व पदयात्री या यात्रेच्या माध्यमातून चाललेलो आहोत। या यात्रेतून चालत असताना आम्ही आज महाराष्ट्रातल्या युवांसमोर असणारे प्रश्न, बेरोजगारीचा असेल, त्याच्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या रखडलेल्या नियुक्त्या, नवीन भरती, पोलीस भरतीपासून सरळ भरतीपर्यंत आणि इतर MPSCच्या मदतीने ज्या भरत्या आजपर्यंत रखडलेल्या आहेत त्या लवकरात लवकर सुरू व्हाव्यात आणि 2.5 लाख पदाची भरती व्हावी अशी मागणी आम्ही या यात्रेमध्ये घेतलेली आहे। याच्याचबरोबर विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत तेही याच्यामध्ये आपण घेत आहोत। जी काही फी सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींकडनं हे सरकार वसूल करत आहे जरूरत नसताना सुद्धा एकतर वसुली केलेली फी परत द्यावी आणि याच्या पुढे फी घेऊ नये, नाहीतर कमी घ्यावी अशी मागणी आम्ही सर्वजण युवांच्या वतीने या सरकारला करत आहोत। त्याच्याचबरोबर जे काही प्रोजेक्ट्स आपल्या महाराष्ट्रातून गुजरातला चाललेले आहेत त्याच्यामुळे लाखो युवकांना बेरोजगार होण्याची वेळ आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे, तोही मुद्दा आपण या यात्रेमध्ये घेतलेला आहे। महिला सुरक्षितता असेल, त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर शेतकऱ्याला अनेक अडचणी आज सोसाव्या लागतात। दुष्काळी परिस्थिती असताना जो GR सरकारने दुसऱ्यांदा काढला त्याच्यामध्ये निकषसुद्धा देण्यात आलेले नाही। मदत शेतकऱ्याला किती होणार आहे हे सांगण्यात आलेलं नाही। त्यामुळे घाई गडबडीने तो GR फक्त दाखवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर शेतकरी कष्टकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी तो GR काढलेला आहे। परभणी जिल्ह्यामध्ये आपण आहोत, हा तर जिल्हा टोटली वगळण्यात आला होता। मग विजयराव भांबळे साहेब इथं आहेत, ते असतील आणि इतरही सर्व समविचारी नेते लोक, शेतकरी, कार्यकर्ते मिळून जेव्हा आंदोलन केलं त्याला यश येत, अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना यश येत दुसरी यादी जाहीर केली, पण त्याच्यामध्ये त्रुटी आहे। याच्याचबरोबर शेतकरी आत्महत्या
मराठवाड्यामध्ये वाढणार आहेत, नाहीतर अनेक शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत, असा एक अहवाल एका माजी अधिकाऱ्यांनी सरकारला दिला होता. पण त्याच्यावर कुठलीही चर्चा सरकारकडनं झालेली नाही. लवकरात लवकर त्याच्यावर चर्चा करून अशी जर परिस्थिती मराठवाड्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये असेल जिथं शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करत असेल तर लगेच ताबडतोब सरकारने त्याच्यावर कारवाई करावी आणि एक योग्य असं धोरण काढण्यात यावं. हाही मुद्दा आम्ही या यात्रेच्या मदतीने घेतलेला आहे. हे मुद्दे घेत असताना असे 35 मुद्दे आहेत. या 35 मुद्द्याबरोबर आम्ही आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्याचबरोबर जातीनिहाय जनगणना व्हावी हाही मुद्दा आपण या यात्रेच्या मदतीने घेऊन चाललो आहोत. याच्याचबरोबर चालत असताना हजारो लोकांना आम्ही भेटतो, लाखो लोकांपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत. पण संवाद हजारो लोकांपर्यंत आमचा जो झाला आहे त्याच्यातून शेतकऱ्याची आजची परिस्थिती ही कुठंतरी आम्हाला कळते. आज आपण जर बघितलं खास करून मराठवाड्यात नगर जिल्ह्यामध्ये इथून आपली यात्रा आलेली आहे, तिथं सोयाबीनचा प्रश्न खूप मोठा आहे. रेट सोयाबीनचे कमी आहेत, उत्पादकता कमी झालेली आहे. 40% उत्पादन सोयाबीनचं कमी होऊन रेट वाढलेले नाहीत. शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे. कपाशीच्या बाबतीत गेल्या वर्षीचाच कापूस अजून शेतकऱ्याकडे असताना अपेक्षा शेतकऱ्याची अशी होती की त्यांना 10 ते 12 हजार रेट मिळेल. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया जिंकली असली, इंडियन टीम चांगली होती, त्यांनी प्रयत्न केले. पण याच्या आधी ऑस्ट्रेलियातला शेतकरी आपल्या शेतकऱ्याच्या आधी जिंकलेला. त्याचं मुख्य कारण असं, जेव्हा आपल्याकडचे रेट 10-12 हजारावर जात होते तेव्हा केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियाच्या शेतकऱ्याकडनं कापूस हा भारतामध्ये आणल्यामुळे रेट 10-12 हजारवरनं 6 हजारवर आले आणि आता 6 हजारवरनं 7 हजारवर ते तसेच अडकून पडले आहेत आणि शेतकऱ्याला त्याच्यामध्ये परवडणार नाही. तूर इतरही जर पिकं आपण घेतली तर त्याच्यामध्ये सुद्धा उत्पादकता खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. हाही मुद्दा आम्ही अधिवेशनामध्ये मांडणार आहोत. त्याच्याचबरोबर गेल्या वर्षीचा जो पीक विमा आणि जी मदत मिळणार होती ती अजून या भागातल्या लोकांना मिळाली नाही. सातत्याने जो पाऊस झाला त्याची नुकसान भरपाई या भागातल्या लोकांना अजून मिळालेली नाही. त्याच्याचबरोबर आत्ता विमा जो शेतकऱ्याला मिळाला आहे, कोणाला 1600 रुपये, कोणाला 2000 रुपये, कोणाला 18, कोणाला 4000 रुपये, 3000 रुपये अशा पद्धतीने विमा आत्ता आलेला आहे. खरं तर हा विमा सप्टेंबर अखेरीस ॲडव्हान्स म्हणून मिळाला पाहिजे होता. मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही दिवाळी गोड करू. 4000 रुपये देऊन दिवाळी गोड होत नसते आणि दिवाळी झाल्यानंतर तुम्ही हा निधी दिला. त्याच्याचबरोबर फक्त 2 ज्या पिकं आहेत, 2 पिकाचाच विमा देण्यात आलेला आहे. अजून 7-8 पिकं तशीच राहिलेली आहेत. आणि आम्ही लवकरात लवकर ही ॲडव्हान्सची रक्कम द्यावी. त्याच्याचबरोबर राहिलेली 100% रक्कम विम्याची ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पाठवण्यात यावी असाही मुद्दा आम्ही याच्यामध्ये घेतला आहे. आणि जे NDRFचे निकष दुष्काळाचे दुसऱ्या यादीत घेतलेले नाहीत ते घ्यावेत आणि त्याला 3 ते 4 किंवा 5 पट मदत, जसं जिरायत भागासाठी 8,500 रुपये, बागायत भागासाठी 13,500 गुणिले 4 पट मदत ही शेतकऱ्याला मिळावी हाही मुद्दा आम्ही अधिवेशनामध्ये मांडणार आहोत. त्याच्याचबरोबर फळबागा होणारे जे शेतकरी आहेत त्यांना या निकषामध्ये घेतलेला नाही, त्यांचाही समावेश याच्यामध्ये व्हावा. आणि शेतकरी कष्टकऱ्याची मुलं जी कॉलेजमध्ये आज आहेत, फी देता येणार नाही अशा विद्यार्थ्यांच्या फी देण्यासाठी जे सारथी मराठा समाजासाठी, SC समाजासाठी, त्याच्याचबरोबर महाकृती OBC समाजासाठी ज्या अशा संस्था आहेत त्याच्यामध्ये अतिरिक्त 750 कोटी रुपये प्रत्येकी देऊन म्हणजे 1000 कोटी प्रत्येक संस्थेला देऊन त्यातून त्या मुलामुलींना फीसाठी स्कॉलरशिप देण्यात यावी अशी मागणी आम्ही या यात्रेच्या मदतीने घेणार आहोत. हे सर्व गोष्टी घेऊन पुढं आम्ही सर्वजण जात आहोत. जाता जाता लोकांशी जेव्हा आम्ही चर्चा करतो लोकांचं मत असं येतं, मुद्द्याचं कोणीही बोलत नाही. आज जी काही चर्चा TV वर चालली आहे, नाहीतर ते मंत्री करत आहेत, ते पदाची मुख्यमंत्रीपद कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिपद कोणाला मिळणार या बाबतीत चर्चा होती. पण आमच्या बाबतीत ती चर्चा कुठेही झाली नाही. परभणी जिल्ह्याचं आज बोलायचं झालं, पालकमंत्री अजूनही जिल्ह्यामध्ये आलेले नाहीत. पालकमंत्री जर जिल्ह्यात येणार नसतील, लोकांशी बोलणार नसतील, चर्चा करणार नसतील, ते इथे असणाऱ्या शेतकऱ्याला काय अडचणी आहेत, कष्टकऱ्याला काय अडचणी आहेत हे कसं समजणार हाही प्रश्न आम्हाला पडला आहे, लोकांनाही पडला आहे. आज महाराष्ट्रामध्ये कुठला मंत्री लोकात जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेतोय? सर्वजण भाषणं करत आहेत, मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला जात आहेत,
सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाला जाऊन तिथं पैशाचा उत्मात करत आहेत. मग याच्यापेक्षा लोकांकडे जाऊन गावात जाऊन तिथं जाऊन विद्यार्थ्यांशी बोला, शेतकऱ्यांशी बोला, अडचणी समजून घेऊन त्यांच्या मार्गी लावा, अशी विनंती आम्ही सर्वजण या यात्रेच्या मदतीने करत आहोत. रिस्पॉन्स चांगला आहे. विजयरावांवर प्रेम करणारे, त्यांना सहकार्य करणारे अनेक कार्यकर्ते, नागरिक या यात्रेमध्ये जिंतूर तालुक्यामध्ये सहभागी झाले. काल सिल्लोड तालुक्यामध्ये आम्ही आलो, तिथं प्रवेश केला, तिथं राहिलो आणि आता जिंतूर तालुक्यामध्ये आहे. उद्या आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये जाऊन पुढे मग आम्ही विदर्भामध्ये प्रवेश करणार आहोत. असे आत्तापर्यंतची 350-400 किलोमीटरची आमची यात्रा होती. अनेक मुद्दे जे आम्ही घेतले ते सोशल मीडियावर आम्ही टाकलेले आहेत आणि हे सर्व मुद्दे घेऊन या अधिवेशनामध्ये या सामान्य लोकांचा आवाज म्हणून आम्ही तिथं लढणार आहोत. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि याच्यामध्ये जेव्हा दगडफेक झाली, जाळपोळ झाली, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काही प्रोफेशनल लोक आली होती. त्यांनी पेट्रोल बॉम्बचा वापर केला. त्याच्याचबरोबर प्रत्येक घराला त्यांनी एक विशिष्ट नंबर दिला होता. त्याच्याचबरोबर फॉस्फरस बॉम्बचा वापर केला. दगडं एका गाडीमध्ये एका विशिष्ट साईजची दगडं ठेवण्यात आली होती. आणि मग ह्या प्रोफेशनल लोक जेव्हा जाळपोळ करत होते, तिथं जातीवाद निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करत होते. 7 तास पोलीस काहीही करत नव्हते. तर त्या प्रोफेशनल लोकांवर कुठलीही कारवाई झाली नाही. पण आसपास उभे असणारे जे नागरिक होते त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. म्हणजे पोलिसांनी कारवाई सिलेक्टेड लोकांवर केली. आणि त्याच्यातून तुम्ही जर एक वेगळे शहानिशा जर करत असाल, नाही तर त्याच्यावर अंदाज काढत असाल, हे चुकीचं आहे. त्यामुळे एखादा कार्यकर्ता तिथं कुठल्याही पक्षाचा असला, तो भाजपचाही असला असता, आणि त्याच्या समोर जर आई बहिणींना तिथं मारलं जात असेल लाठीचार्ज, तर ती पोरं कशी शांत बसणार? हा प्रश्न महाराष्ट्रातल्या कुठल्याही मराठी माणसांना, स्वाभिमानी मराठी माणसांना विचारावा. नितेश राणे साहेबांकडं एवढे पक्ष आणि विचार बदलल्यानंतर तो स्वाभिमान राहिलाय का? हा एक कुठंतरी आपल्याला प्रश्न पडतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या स्वदेशी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करायला विसरू नका.